रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मला तिथं चमकते. हा इथं नाही, इथं पण आहे. हा तर हे आमचे दिलीप दादा आहेत. मला आवर्जून तिकडे भेटायला आले. आगाशिवाच्या पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताह गेली 7 दिवस चालू आहे. उद्या त्याचा काला आहे आणि ते मला भेटायला आले. आणि आमच्या शशीची 2 मुलं ती रक्षाबंधनाला अपूर्वाकडे येणार होती, पण काय कारणामुळे राहून गेलं. मग आमचा आदित्य दोन्ही बहिणीकडे आला, स्वरा पियूकडं, आणि मी माझ्या दोन्ही बहिणीकडे आलो. तर अशा पद्धतीनं माझं अचानक येणं झालं. 2 तास थांबणं झालं. त्यावेळेस आमची सारिका माझं बाळ भेटलं. ही चिऊ आहे, पण मला असं वाटतं की लहान वयात चिऊ वगैरे बोलणं ठीक आहे, पण आता जेव्हा मोठे व्यक्ती होते तेव्हा सारिका बोलणं छान आहे आणि खूप छान माऊली. रामकृष्ण आणि ओंक्या, अरे बापरे संध्या तू पण आहे बाई. काय रे देवा विठ्ठल, काय झालं. हा ही संध्या दुसरी त्यांची कन्या आणि आमची जे वहिनी कुठे आहे. काय माऊली, आज मला फार आनंद वाटला. रक्षाबंधनाचा सण आमच्या घरी साजरा झाला आणि त्यानिमित्तानं संध्याला भेट झाली. अरे किती गाड आहे बापले की. आमची लेक आता नागपूरला आहे. तिची पण मला आठवण येते. पण ती आता अपूर्वा, डॉक्टर अपूर्वा ही आता BA-MS झालेली आहे आणि MDच्या प्रक्रियेमध्ये आहे. 2nd इयरला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे तिचं लग्न 100 पैकी 99.99% ठरलेलं आहे. एखादं फक्त तिचा तिनेच वर पाहिला, जोडीदार पाहिला, साथीदार पाहिला. एक चांगली गोष्ट म्हणजे आदित्यने पण त्याचं काय ते रामकृष्णाने चाललंय. तर अशा पद्धतीनं हे खूप चांगलं आहे. आमच्या आदित्य अपूर्वा ही मुलं मोठी आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्याचं खूप छान कळतं. आपलं फक्त एकच काम आहे, 21 वयापर्यंत त्यांना सांभाळणं. आपलं प्रामाणिक काम म्हणजे जोपर्यंत त्याला मताचा अधिकार येत नाही 21 वयापर्यंत शिक्षण देणं, त्यानंतर त्याला पुढची शिक्षण घ्यायचं. खूप एवढीच आपली. आणि कुणी कसं लग्न केलं त्यापेक्षा ते कसं नांदतात. शेवटी लग्न करणार अपूर्वा. वैशाली वहिनी जपताला रामकृष्णारी. तर शेवटी कसं आहे तिला संसार करायचा. रामकृष्णारी अपूर्वा ज्या मुलाशी लग्न करेल तर तिचा संसार, तिचा प्रियकर म्हणा, तिचा जोडीदार, तिला पोरं होणार, ती संसार करणार, ती काय पुढचं करणार. त्यामुळं आपण फक्त रामकृष्ण आणि पुढे जायचं. रामकृष्ण. तुझी तब्येत कशी नाही बिघडली. अरे विठ्ठला माय बाप्पा केशवा माधवा आधी धोत्रावर रक्षाबंधन केला. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. छान छान.